संत गोरवा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आता आपण शिराडवरून कोलेगावला जाताना जे वन आहे, जंगल आहे, तेव्हा काहीतरी कोणीतरी पेटविलं आहे का आग लागली अशी परिस्थिती आहे. आपण इथं पाहू शकतो. हो, काही झाडं असे जळाले आहेत. काय कोणाची चूक आहे काय काय माहीत नाही, पण हे काही जाताना माझ्या निदर्शनास आलं. आणि हो का मी जवळपास जंगल 1 ते 2 एकर असं जळालं दिसत आहे. हो काही आपण बघू शकतो. आता आपण थोडं मध्ये जाऊन पाहूया. हो का हो का एवढ्या त्या झळा अशा डेंजर होत्या की असं वर सुद्धा हे झालेलं आहे. हे काही झाडाला सुद्धा आधीच उष्णतेमुळं पानगळ झालेली आहे. आणि हो काही इथे पाहू शकतो आपण. आता हो काही पायवाट आहे अशी पाहू शकतो. हो काही आता आपण आता जंगलाच्या थोडं मध्ये आलो आहोत. हो का इथं जवळपास मध्ये 1, 2 ते 3 एकरापर्यंत हे जंगल जळालेलं आहे. हो का अजून आर तसंच आहे. पण थोडं आपण मध्ये जाऊया. हो जरी समजा एक खालचं आयसन जर पेटवायचं झालं तरी एवढं असं मला वाटत नाही. हो का ह्याचं पूर्ण झाडापासून त्याचं उब गेलेली आहे. वृक्षवल्ली अमास्वैरी वनचरी या म्हणीप्रमाणे जर आपण विचार केला तर वृक्षांचं जतन करणं लय अवघड आहे. हे वृक्ष हे आपल्याला पाणी देतात. ह्याच वृक्षामुळं वेळेला आपल्याला पाऊस पडतो. झाडं नसले तर काहीच शक्य नाही. तो काहीच आपण पाहू शकतो. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या अधिक हे काही जळालेलं दिसत आहे. त्याचं काय कारण आहे ते आता वन विभागालाच माहिती आहे. तर वन विभागच याचं निराकरण करू शकते. आधीच झाडं वाळलेली आणि पण ही शासनाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान होणार आहे. हो का ही भाग बघा, हे काहीच नाही झालं इकडे. जर शासनानं ही केलं असतं दोन्ही भाग ही केले असते ना. ही भाग ताच आहे. आता मी गाडीवर बसून शूट करत आहे किती अंतर दाखवण्यासाठी आपल्याला. भर उन्हाळ्यात अशी परिस्थिती होणे चुकीची आहे. जर शासनाचं काम असतं तर दोन्हीकडून ही घेतलं असतं. हो का ही बाजू नाही आणि हो का ही बाजू ही झाली. ही शिराडवरून कोलेगावला येताना डाव्या साईडची बाजू आहे. जवळपास चौक आहे. चौकाची आपण पुढं आलो होतो आणि कोलेगावला चाललो होतो. आपण बघू शकतो. धन्यवाद.